ताई आता उद्या आहेच ना, मतगणना उद्या आहे, आपल्याला कळेलच. परंतु मुद्दे जे आहेत, हे जे डायव्हर्ट करतायत मुद्दे, त्याच्यामध्ये मला सांगा ना, जर एवढ्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने तिथं प्रोग्रेस केलाय, तर भारतीय जनता पार्टी पण काही कमी मेहनत घेत नाहीये, तिथे भरपूर मेहनत घेतीये. म्हणजे पीएमनी एवढ्या सभा घेणं, अमित शहानी एवढ्या सभा घेणं, कुठंतरी ते राहुल गांधी प्रियंका गांधींना घाबरले. युवकांचं पलायन होतंय. युवकांचं पलायन कशासाठी होतं? कामासाठी. अजून बिहारमध्ये तुम्ही रोजगार पण देत नाहीये. नितेशला कधी वापरायचं नाही वापरायचं हे तुमचे खेळ चालू आहेत. पण एकंदरीत जर तुम्ही बिहारचं राजकारण पाहिलं तर ते त्यांनी हिंदुत्ववादी करून ठेवलंय. तिथं विकास विकास काही नाही. विकास जन्मलाच नाहीये बिहारमध्ये. आज बिहार मधली लोक महाराष्ट्रात, विदर्भात सगळीकडे जाऊन का काम करताय? विचारा ना. भारतीय जनता पार्टीने एवढा प्रोग्रेस केला तर का तिकडचे क्राऊड इकडे येतंय? आणि त्याचा निश्चित काँग्रेसला फायदा होईल ना. जे जे मुद्दे राहुल गांधींनी मांडलेले आहेत, जे जे मुद्दे प्रियंका गांधींनी मांडलेले आहेत, ते बिहारवाल्यांना तेच सांगतायत की नुसतं आपण हिंदू मुस्लिम करून विकास नाही होणार. विकास हा विकासानेच होणार आहे. आता बघू उद्याच्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला कळेल की हे काय येत आहे त्याच्यामध्ये.